MST CET 2023. If in a regular polygon the number of diagonals are 54, then the number of sides of the polygon are. आपल्याला साइड्स फाइंड करायचे आणि फॉर्म्युला आपल्याकडे आहे नंबर ऑफ डायगोनल्सचा, ज्याच्यामध्ये साइड इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे ह्या फॉर्म्युल्यातून आपण साइड फाइंड करू शकतो. सो नंबर ऑफ डायगोनल्स किती दिले आहेत 54 इज इक्वल टू nc2 म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल मायनस n. n आहे नंबर ऑफ साइड्स, आपल्याला n फाइंड करायचा आहे. सो हे सॉल्व करूया. 54 इक्वल टू n फॅक्टोरियल ओपन करायचं n मायनस 2 फॅक्टोरियल पर्यंत, सो ते कॅन्सल होईल. सो n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 फॅक्टोरियल अपॉन n मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इज 2. हे n मायनस 2 फॅक्टोरियल कॅन्सल मायनस n. सो हे सिम्प्लिफाय करूया राईट साइड. n इंटू n मायनस 1 अपॉन 2 मायनस n. क्रॉस मल्टिप्लिकेशन n इंटू n मायनस 1 मायनस 2n अपॉन 2. लेफ्ट हँड साइड इज 54. हा 2 लेफ्ट हँड साइड आणूया. सो इट विल बी 108 इक्वल टू हियर n इंटू n मायनस 1 मायनस 2n. याच्यातून आपल्याला n कॉमन घ्यायचा आहे. सो n कॉमन रिमेनिंग n मायनस 1 मायनस 2. सो दिस विल बिकम n इंटू n मायनस 3. सो हा दोन नंबरचा प्रोडक्ट आहे आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे 3 चा. सो 108 ला आपल्याला प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स विथ देअर डिफरन्स इज 3 असं ऍडजस्ट करायचं आहे. सो आपण याला असं लिहू शकतो 12 इंटू 9. सो 12 9 जार 108 आणि 12 मायनस 3 इज 9. सो आपण हे कम्पेअर करू शकतो डायरेक्टली. n तुम्ही ग्रेटर आहे दॅट विल बी 12 और n मायनस 3 इक्वल टू 9 दॅट ऑल्सो विल गिव्ह यू n इक्वल टू 12. सो जो ग्रेटर आहे, इथे जो ग्रेटर आहे तो इक्वेट करूया. सो n इक्वल टू 12. So n equal to 12 is the correct answer. Option B is the correct option. Thank you.